महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर महिलांच्या छेडछाडीचा एक प्रकार समोर आला। या घटनेचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली। बोरिवली जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता खुपेरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 सप्टेंबर 2025 रोजी तक्रारदार महिला प्रवासी विरार रेल्वे स्थानकावरून अंधेरीकडे जाणाऱ्या दादर फास्ट लोकल ट्रेनच्या महिला डब्यात सायंकाळी 6 वाजता प्रवास करत होती। जेव्हा ट्रेन सायंकाळी 6:40 ला बोरिवली स्थानकावरून निघाली तेव्हा शेजारील सामान्यांच्या डब्याच्या दाराशी उभे असलेल्या एका तरुणाने स्टंटबाजी करण्यास सुरुवात केली। त्या तरुणाने महिलांच्या डब्यात डोकावले, अश्लील शेरेबाजी केली आणि महिला प्रवाशांचा विनयभंग केला। ही संपूर्ण घटना एका प्रवाशाच्या मोबाईल फोनवर कैद झाली, जी नंतर सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हायरल झाली। त्यानंतर भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याची मागणी केली। सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी चेहरा ओळखण्याच्या यंत्रणेच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली आणि रेल्वे पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली। घटनेचं गांभीर्य समजून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाण्यात एक विशेष पथक तयार करण्यात आलं आणि वरिष्ठांनी दिलेल्या सूचना तसेच मार्गदर्शनानुसार व्हायरल व्हिडिओमधील आरोपीचा फोटो FRS सिस्टममध्ये अपलोड करण्यात आला आणि RPF बोरिवली स्टेशन कर्मचाऱ्यांच्या मदतीने 29 सप्टेंबर रोजी सदर आरोपी सापडला। तपासात असं आढळून आलं की आरोपीचे नाव नथू गोविंद हंसा, वय 35, तो गुजरातमधील वलसाड येथील रहिवासी आहे। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली। आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की महिला प्रवाशांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत। पोलिसांनी प्रवाशांना अशा कोणत्याही घटनेची त्वरित तक्रार करण्याचे आवाहन केले जेणेकरून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करता येईल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.